सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार. मध्ये. आज आपला रेकी फ्री लेवल 1चा डे 3 आहे. ठीक आहे, आज आपण बघणार आहे की रेकीला कॉल कसा करायचा, म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीची ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित कशी करायची. ठीक आहे, आणि त्याचं हिलिंग कसं घ्यायचं स्वतःला आणि इतरांनाही कसं द्यायचं. त्याचसोबत ऑरा आपला कसा ओळखायचा, तो कसा चेक करायचा की कोणत्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह आहे, कोणाचा निगेटिव्ह आहे, तो प्रोटेक्ट कसा करायचा आणि तो स्ट्रॉंग कसा करायचा आणि आपला ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट पहिले बघा, आपण काल बघितलं की रेकीची एनर्जी आपण काल सगळ्यांनी फील केली, हो ना. काल आपण एक एनर्जी बॉल क्रिएट केला होता, ऊर्जेचा एक बॉल क्रिएट केला होता. ती ब्रह्मांडी ऊर्जा, रेकीची ऊर्जा आपण सगळ्यांनी फील केली. येस, तर आज आपण बघूयात की तीच ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये आपल्याला प्रवाहित कशी करायची. सगळ्यांनी हे टास्क आहे आणि सगळ्यांनी सोबत करायचे. व्हिडिओ ऑन हवेत कंपल्सरी, नसेल त्यांना मी रिमूव्ह केलं जाईल. ओके, 2 दिवस मी सांगतेय. फारच इमर्जन्सी असेल, ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा लहान बाळ वगैरे असेल तर एक्सेप्शनल केसमध्ये ठीक आहे. ओके, चलो हॅलो, स्टार्ट करू. माझं चालू आहे का मॅडम? येस, सुद्धा मॅडम दिसताय मला. येस, ठीक आहे. चलो स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी हँड रब करायचे, नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. आता आपल्याला पहिले तर दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचे, म्हणजेच रेकीला कॉल करायचे. कसा करायचंय, तर मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मनातल्या मनामध्ये सगळ्यांनी बोलायचंय, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता 3 वेळा म्हणायचंय, रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. आता सर्वांनी व्हिज्युअलाइज करायचंय की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ही व्हाईट लाईट, या लाईटनी तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे त्या ऊर्जेनी. त्याच्यानंतर ही एनर्जी, ही लाईट तुमच्या मूलाधार चक्रापासून पुन्हा वरती अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. अनाहत चक्रामधून तुमच्या दोन्ही शोल्डरमध्ये आणि शोल्डर मधून दोन्ही तुमच्या हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. फील करायचं सर्वांनी. ती एनर्जी फील करायची आहे. ओके, आता हात रब करायचे आपले, पुन्हा हात कप शेप मध्ये घ्यायचे. ओके, एनर्जी बॉल एक क्रिएट करा. येस, आता हेच एनर्जी बॉल जो तुम्ही क्रिएट केलाय तो आपल्या सहस्रार चक्रावरून सोडून द्यायचं. हे झालं तुमचं संरक्षण कवच, म्हणजेच काय, रेकीचं प्रोटेक्शन शील्ड तुम्ही घेतलेलं आहे. आता तुम्हाला हिलिंग द्यायचं रेकीला. कसं देणार, जेव्हा तुम्ही कप शेप मध्ये हात करता आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता की दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या दोन्ही तळ हातांमधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, त्या क्षणी, त्या वेळेपासून तुमच्या दोन्ही हातांमध्ये व्हायब्रेशन सुरू होतात. आता काही जणांना काल जसं म्हटलं की फर्स्ट टाइम करताय, व्हायब्रेशन काहींना फील होणार नाही, सेन्सेशन जाणवणार नाही, तरीही डोंट वरी, कारण ती एनर्जी तिथे असते, ती मॅजिकली तिचं काम करते. ओके, प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला ते जाणवेल. सो ती एनर्जी जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या दोन्ही हातातून ही एनर्जी प्रवाहित होत आहे, त्या क्षणी तुमच्या हातातून व्हायब्रेशन सुरू होतात. मग आपल्याला हे हिलिंग कुठे द्यायचंय, समजा तुमचा एखादा बॉडी पार्ट दुखतोय, कुठे मनगट दुखत असेल तर त्याच्यावरती हात धरायचा आहे. सपोज तुमचा घसा दुखतोय, ओके, कप शेप मध्ये हात घ्यायचे, घशाजवळ, गळ्याजवळ न्यायचे. टच नाही करायचं, बल अजिबात टच नाही करायचं. थोडासा गॅप ठेवा, स्पेस ठेवा मध्ये, जेणेकरून ती एनर्जी तुम्हाला फील होईल. आता हे किती वेळ द्यायचं आपल्याला, 10 ते 15 मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी असेच कपशेप मध्ये हात ठेवायचं आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथं रेकीचं हिलिंग द्यायचंय. ओके, फील करायचं सगळ्यांनी ते एनर्जी. काय सेन्सेशन जाणवतात. मी काल म्हटलं की कॉन्शियसली तुम्ही प्रेझेंट पाहिजे तिथे.
आता आणखी कोणाचं डोकं दुखत असेल, एनर्जी क्रिएट करायची हातामध्ये, देन आपल्या कपाळावरती हात ठेवायचे कप शेप मध्ये, पिरामिड शेप मध्ये, आणि तिथे 5 ते 10 मिनिट आपल्याला हिलिंग द्यायचंय. ती एनर्जी पास करायची आपल्याला तिथे. मग याच पद्धतीने कुठे कुठे तुमचा बॉडीचा एखादा पार्ट दुखत असेल तर त्याच्यावरती आपल्याला कप शेप मध्ये हात धरायचे आणि तिथे रेकीचं हिलिंग आपल्याला द्यायचं आहे. पण रेकीचं हिलिंग देण्याच्या आधी कंपल्सरी आहे रेकीला कॉल करायचंय, ती ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आणि पहिले तर प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही हिलिंग देऊ शकता. ओके, चलो आता पुढे जाऊया. नेक्स्ट आजचं काय आहे, आज आपण बघणार आहे की ऑरा म्हणजे काय. कोणाला माहिती आहे ऑरा म्हणजे काय? काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या भाषेमध्ये उत्तर द्या. आभामंडल. आभा मंडळ, येस मॅडम, अगदी बरोबर. आणखी कोण आहे? येस, तर बघूया ऑरा म्हणजे काय. तर ऑराला, येस सुनंदा मॅम, अगदी बरोबर. ऑरा म्हणजे आपलं आभामंडळ वलय, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ऑरा म्हणतात. मराठीमध्ये वलय किंवा आभामंडळ असं म्हणतात. ठीक आहे, तर ऑरा म्हणजे काय, तर बघा आपण इथे सगळे बसलेले आहात. ऑरा म्हणजे काय, तो आपल्याला दिसत नाही, इनविजिबल असतो. पण आज आपण प्रॅक्टिकल्स काही घेणार आहोत, त्याच्यातून ऑरा कसा चेक करायचा ते बघणार आहोत. उदाहरणार्थ सांगते, मी इथे आता बसले, ओके, तुम्ही सगळेजण इथे बसलेलात, तर आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर एक अदृश्य असं इनविजिबल असं एक वलय असते, एक प्रकाशाचं वलय असते, त्यालाच ऑरा किंवा आभामंडळ म्हणतात. ठीक आहे, वलय असंही म्हणतात. तर पुन्हा एकदा सांगते की आपल्या या बॉडीच्या बाहेर, आपलं फिजिकल बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जे अदृश्य इनविजिबल असं प्रकाशाचं वलय असतं त्याला ऑरा म्हणतात. थोडक्यात आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स, ओके, आपल्या शरीरामधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स, लहरी, त्याला काय म्हणतो आपण, ऑरा, आभामंडळ वलय असं म्हणतो. एक एक्झाम्पल देते, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये फोटो असतात बघा, देवी देवतांचे, साधू संत महात्म्यांचे फोटो असतात की नाही. तुम्ही कधी निरीक्षण केलं त्या फोटोच्या बॅक साईडला, डोक्याच्या पाठीमागे एक प्रकाशाचं वलय असं सर्कल असतं, व्हाईट किंवा येलो किंवा गोल्डन कलर मध्ये लाईट असते, पाहिले? येस और नो? मग ते काय आहे, ते त्यांचं वलय असतं. एक इमेज तुम्हाला दाखवते, सगळ्यांना स्क्रीन शेअर करते, एक सेकंड. हे बघा, थोडंसं झूम करते मी, दिसते इथे? ओके, व्यास ऋषींचा फोटो आहे इथे. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये जे व्हाईट असं प्रकाशाचं वलय दिसतंय बघा, तो आहे त्यांचा ऑरा, त्यांचं वलय, त्यांचं आभामंडळ. इथे गौतम बुद्ध आहेत, इथे येलो कलरची, गोल्डन कलरची एनर्जी दिसते, हे वर्तुळ दिसतंय, ओके, त्याला आभामंडळ वलय असं म्हणतात. तो आहे गौतम बुद्धांचा ऑरा. अशाच पद्धतीनं आपण चेक करायचं, आपल्या घरामध्ये वेगवेगळे फोटोज असतात, त्याच्या पाठीमागे बघायचे. आता आपण बघूया, एक सेकंड. आता बघा, मी एक प्रश्न विचारणार आहे सर्वांना, की आपण रोज आंघोळ करतो, हो की नाही? आपलं शरीर स्वच्छ करतो, येस. मग आंघोळ करतो तरी सुद्धा आपण आजारी का पडतो? कितीतरी ब्रँडेड सोप्स असतील, त्याच्यानंतर फेस वॉश असतील, बॉडी वॉश आपण वापरतो, हो की नाही, तरी पण आजारी का पडतो, कोण सांगेल का? येस, कारण आपल्या शरीरातून निघणाऱ्या निगेटिव्ह एनर्जी. व्हेरी गुड. काय होतं माहितीये का, कारण आपलं शरीर तर आपण रोज स्वच्छ करतो, पण आपला ऑरा, आपला आभामंडळ स्वच्छ करतो का? नाही, कारण आपल्याला कोणी ते सांगितलं नाही, आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये, अवेअरनेस नाहीये, आतापर्यंत कोणी शिकवलंच नाही आपल्याला. लहानपणापासून कोणी सांगितलंय अरे की फक्त आपलं शरीर नाही, आपला ऑरा सुद्धा क्लीन करायचा असतो, हो की नाही? मग आपण, एक सेकंड प्लीज, ज्यांना त्यांनी फक्त हँड रेस करा, कोणी अनम्यूट करून बोलू नका डिरेक्टली, ठीक आहे? हँड रेस करा, फिजिकल हँड रेस और झूमचा हँड रेस करा, ठीक आहे? तर मग आपल्याला कोणी सांगितलंच नाहीये की आपल्या शरीराच प्रमाणे आपला ऑरा, आभामंडळ सुद्धा क्लीन करण्याची गरज असते. तर आता ते क्लीन करण्याची गरज काय, नाही क्लीन केलं तर कोणकोणते दुष्परिणाम होतात ते सगळे आपण बघणार आहोत आज, ठीक आहे? मग त्यामुळे ऍटलिस्ट डेली 10 ते 15 मिनिट आपण काढू शकतो का स्वतःचं आभामंडळ क्लीन करायला, ऑरा क्लीन करायला, हो की नाही? 24 तास आपण इतरांसाठी काम करतच असतो ना, ऑफिसमध्ये असेल, घरामध्ये असेल, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सगळ्यांसाठी, हो की नाही? मग स्वतःसाठी कधी वेळ काढणार आहे आपण?
आणि हे करणं खूप गरजेचं आहे. का? ते रिझन तुम्हाला आता कळेल. ठीक आहे. तर सगळ्यांना समजलं ऑरा म्हणजे काय, तर आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन आणि आपल्या फिजिकल बॉडीच्या सभोवती एक अदृश्य इनविजिबल प्रकाशाचं वलय असतं, त्यालाच ऑरा असं म्हणतात. ठीक आहे. आता बघा हा, या जगामध्ये 2 प्रकारच्या व्यक्ती असतात. एनर्जीज 2 प्रकारच्या असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तशाच व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा 2 प्रकारच्या असतात. ठीक आहे. मग तुम्हाला खूप वेळा एक्सपिरियन्स आला असेल बघा, की एखादी व्यक्ती तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं, सतत बोलत बसावं असं वाटतं. त्यांचं तुम्हाला एक म्हणतो ना, की बॉन्डिंग छान वाटतं. त्यांचं ऐकत राहावं असं वाटतं. पॉझिटिव्हिटी येतं तुमच्याकडे. इन्स्पायर करतात ती लोकं तुम्हाला. ओके. मग ती व्यक्ती सतत आपल्या सोबत असावी. तिची कंपनी हवीशी वाटते. पण या उलट काही लोक अशी असतात बघा, की समोर आली ती व्यक्ती लिटरली तरी आपल्याला नकोसं वाटतं. असं वाटतं ही व्यक्ती कधी इथून जातीये. हो की नाही? असं का होतं? कोण सांगेल? आणखी एक उदाहरण देते बघा, तुम्ही शॉपिंगला कुठे मार्केटमध्ये वगैरे गेलात. एखादी व्यक्ती शेजारून जरी पास झाली, 2-3 मिनिट जरी शेजारी उभी असेल तरी आपल्याला नकोसं वाटतं का? आपल्याला नाही माहिती, त्या व्यक्तीचा स्वभाव माहित नाहीये, नाव-गाव काहीही माहिती नाहीये आपल्याला. तरीही आपल्याला काहीतरी गोष्ट तिथे खटकते. आपल्याला आवडत नाही. का बरं? कोण सांगेल? हँड रेज करायचंय. का माहितीये? कारण त्या व्यक्तीमधून येणारे व्हायब्रेशन्स, त्याची एनर्जी आपल्याला आवडत नाही. येस ऑर नो? हो की नाही? ती व्यक्ती अनोळखी असते, अननोन असते, तरी पण आपल्याला का नाही आवडत? जरी शेजारून पास झाली तरी आपल्याला आवडत नाही त्यांचे व्हाइब्स. कारण त्या व्यक्तीचा ऑरा काय असतो? निगेटिव्ह झालेला असतो. निगेटिव्ह एनर्जीवाली व्यक्ती असते ती. ठीक आहे. खूप वेळा सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं असेल. म्हणून मी खूप वेळा सांगते की निगेटिव्ह व्यक्तींपासून 4 हात लांब राहायचे. का माहितीये? कारण अशी एखादी निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये आली, ठीक आहे, आणि जर त्याची निगेटिव्हिटी तुमच्यावरती हावी झाली, तुमच्यावरती भारी पडली, तर काय होतंय? मग तिची निगेटिव्ह एनर्जी आपल्या आभा मंडळात, आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये एंटर करते. ठीक आहे. जर तुम्ही तेवढे पॉवरफुल नसाल, तुमचा ऑरा स्ट्रॉंग नसेल, तर काय होतं? त्या व्यक्तीची, समोरच्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये, तुमच्या आभामंडळामध्ये प्रवेश करते आणि तुमच्या शरीरामध्ये ज्या चक्रामध्ये त्यांची निगेटिव्हिटी प्रवेश करते ना, त्या चक्रासंबंधित आपल्याला शारीरिक, मानसिक आजार निर्माण होतो. खूप महत्वाचं आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. एखाद्या व्यक्तीची, समोरील व्यक्ती समजा निगेटिव्ह असेल, तर त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही तेवढे स्ट्रॉंग नसाल, तुमचा ऑरा स्ट्रॉंग नसेल, तर काय होतं? त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपल्यावरती भारी पडते. त्या व्यक्तीचा निगेटिव्ह ऑरा आपल्या ऑराशी कनेक्ट होतो. आपल्या आभामंडळामध्ये त्याचा ऑरा, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुमच्या शरीराच्या ज्या चक्रामध्ये ती ऊर्जा प्रवेश करते ना, त्या चक्रासंबंधी आपल्याला एखादा शारीरिक किंवा मानसिक आजार होतो. मग त्यामुळे अशा निगेटिव्ह व्यक्ती असतील, तुमच्या आसपास असतील, रिलेटिव्ह मध्ये असतील, 4 हात आपल्याला लांब ठेवायचे. ठीक आहे. कारण मी म्हटलं की फक्त शारीरिक आणि मानसिक आजार होतात असं नाहीये, तर तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर, जसं की शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, अगदी आध्यात्मिक लेवलला सुद्धा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला बघायला मिळतात. सपोज तुम्ही आध्यात्मिक असाल आणि असा काही प्रसंग झाला, तर काय होतं माहितीये? तुम्ही अध्यात्मापासून दूर जाता. पूजा अर्चा सगळं तुमचं तिथे स्टॉप होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंटली डिस्टर्ब होऊन जाता, लोकांपासून डिटॅच होता, लोकांपासून संपर्क तुटतो तुमचा, एकटे राहू लागतात. अशा आणि बरेचसे आजार निर्माण होतात शरीरामध्ये. मग हे सगळ्या गोष्टी, हे सगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग त्यामुळे निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला 4 हात लांब राहायचे. आता बघा, ही निगेटिव्ह लोक, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हा कसा ओळखायचा बघा. एक चार्ट दाखवते तुम्हाला. हा बघा, कसं आयडेंटिफाय करायचं की एखाद्या समोर तुमच्या काही व्यक्ती आहेत, तर त्यांचा ऑरा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. ऑरा चेक कसा करायचा ते आपण बघणारच आहोत. फर्स्ट ऑफ ऑल हे जाणून घ्या की एखादी व्यक्ती निगेटिव्ह असेल, तिचा ऑरा वीक झालेला असेल, तर त्यांचा ऑराचा कलर कसा असतो? ब्लॅक किंवा डार्क ग्रे. ब्लॅक किंवा डार्क ग्रे कलरचा ऑरा असतो. इथे इमेजमध्ये दिसते, हा एका निगेटिव्ह ऑरा असणाऱ्या व्यक्तीचा इमेज आहे. ठीक आहे. मग अशा व्यक्ती आणखी निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात लाईफमध्ये. आता इकडे शेजारी दिसतोय, हा एका स्ट्रॉंग ऑरा असणाऱ्या व्यक्तीचा इमेज आहे. या व्यक्तीचा ऑरा स्ट्रॉंग आहे. मग कोणकोणत्या कलरमध्ये दिसतो स्ट्रॉंग ऑरा असेल, तर तो वेगवेगळ्या कलरफुल ब्राईट अशा शेडमध्ये तो ऑरा आपल्याला दिसतो.
मग अशा व्यक्ती कशा असतात की अशा व्यक्तींकडे आणखी पॉझिटिव्ह एनर्जी येते, अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी अँड अबंडन्स, म्हणजे सुख समृद्धी ह्या व्यक्ती अट्रॅक्ट करतात लाईफमध्ये त्यांच्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? आता बघा हा, आता बघा ऑरा काय दाखवतो माहितीये, आपल्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल कंडिशनला दाखवत असतो. ऑरा हा आपल्या नोट करून घेऊ शकता. ऑरा हा तुमच्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल कंडिशनला दाखवतो. आता मी इथे आहे आणि इथे 100 लोक आहेत. ठीक आहे, प्रत्येकाचा ऑरा वेगवेगळा आहे. सगळ्यांचा ऑरा सेम असेल का? आपला ऑरा काय दाखवतो, तुमच्या इमोशनल, मेंटल आणि फिजिकल कंडिशनला, तुमची सध्याची स्थिती कशी आहे फिजिकल, मेंटल, इमोशनल, त्यावरून तुमचा ऑरा ठरतो. ठीक आहे, आता इथे सगळेजण आहेत, माझा ऑरा वेगळा आहे, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या माझ्यासमोर वेगवेगळ्या आहेत मॅडम, सगळ्यांचा ऑरा वेगळा आहे. त्यातही आणखी महत्वाचं पुढे जाऊन सांगते, माझा ऑरा दिवसभरामध्ये सेम राहणार नाही, तो सतत बदलत राहतो. का बरं, कोण सांगेल? पण ऑरा सतत सतत का बदलत वेगवेगळ्या राहतो आपला? माणसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्यांचा येस, पण ओरा तुमच्या ह्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. येस, त्यांचा ऑरा, व्हायब्रेशन, एनर्जी आपल्याशी कनेक्ट होतात. सो आणि आपल्यावरती अफेक्ट करतात ते, म्हणून आपला ऑरा स्ट्रॉंग करण्याची आपल्याला गरज आहे. आता बघा, माझा ऑरा, मी इथे बसलीये, पण दिवसभरात खूप वेळा माझा ऑराचा कलर चेंज होत असणार आहे. का? एक उदाहरण देते. सकाळी समजा मी खूप छान हॅपी मूड मध्ये आहे, ओके, अचानक काहीतरी बिनसलं 1-2 तासांनी आणि मग माझा मूड ऑफ झाला, मी उदास झाले किंवा रडायला लागले, मग काय होतं, तुमची एनर्जी तिथे काय होते, झटकन डाऊन होते, एनर्जी आपली लो होते. येस नो? मग तिथे तुमचा ऑरा पॉझिटिव्ह राहील का? ऑरा तुमचा निगेटिव्ह होणार अर्थातच. मग ऑराचा कलर सुद्धा चेंज होणार. आणखी काहीतरी इन्सिडेंट झाला 1-2 तासांनी, खूप आनंदाची बातमी एखादी मला मिळाली आणि छान मी मजेत आहे, आनंदी मूड आहे, हॅपी आहे मी, ओके, मग त्यावेळेला माझा काय होणार, ऑरा पुन्हा काय होणार, स्ट्रॉंग होणार, ऑराचा कलर पुन्हा चेंज होणार. कारण त्यावेळेस व्हायब्रेशन कसे असणार माझे, हायर लेवलला काम करत असणार. ओके, मग अशा पद्धतीने तुमचा ऑरा दिवसभरामध्ये वेगवेगळा ऑरा कलर दाखवत असतो, कारण ऑरा नेहमी आपल्या मेंटल, फिजिकल आणि इमोशनल कंडिशनला दाखवतो, त्याच्यावरती डिपेंड असतो. ठीक आहे, आता समजलं इथून पुढे की आपल्या समोरच्या व्यक्तींचा ऑरा कसा ओळखायचा. एखादी व्यक्ती रागात असेल, लगेच समजून जायचं ही व्यक्ती निगेटिव्ह आहे. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे कायमस्वरूपी निगेटिव्ह नसते काय, थोडा वेळ त्याचा समजा राग बाहेर पडतोय तर त्या क्षणाला ती व्यक्ती निगेटिव्ह होते. ती व्यक्ती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स त्याच्या ऑरामधून आपल्या ऑरामध्ये स्प्रेड करत असते. ठीक आहे, मग अशा वेळेला काय व्हायचं, थोडंसं डिटॅच व्हायचंय, आपला ऑरा आपल्याला प्रोटेक्ट करायचंय. ओके, तर बघा आणखी एक उदाहरण तुम्हाला देते, की आपण मंदिरामध्ये जातो, हो की नाही, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण घंटा वाजवतो, मग काय होतं घंटा वाजवल्यानंतर, कोण सांगेल? निगेटिव्ह व्हायब्रेशन्स रिमूव्ह होतात. येस, Vibrations घंटा तयार वाजवल्यानंतर होतात. काय होतं, एक साऊंड क्रिएट होतो, ध्वनी क्रिएट होतो, त्याचबरोबर व्हायब्रेशन सुद्धा तयार होतात, लहरी तयार होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या ऑरामध्ये, आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये नकारात्मक ऊर्जा, भावना असतील तर त्या काय होतात, निघून जातात, नष्ट होतात. म्हणून बघा, कधीही मंदिरात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं घंटा वाजवल्यानंतर. ऍक्च्युली काय होतं, घंटा जेव्हा वाजवता तेव्हा तो जो साऊंड क्रिएट होतो, आता साऊंड हिलिंग मध्ये ह्या सगळ्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिल्या जातात, तो वेगळा कोर्स असतो. तर याचं साऊंड हिलिंगचं एक छोटंसं एक्झाम्पल इथे घंटेचं आलेलं आहे, की घंटा वाजवल्यानंतर एक साऊंड क्रिएट होतो, ध्वनी तयार होतो, व्हायब्रेशन तयार होतात आणि त्याच्यामुळे तुमचा ऑरा, जो निगेटिव्ह ऑरा असतो, तो खेचून घेतला जातो, नष्ट केला जातो, त्याच्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं. ठीक आहे, आता आणखी एक उदाहरण बघूयात, की लेडीजला घरामध्ये रेग्युलर बेसिसवरती ही गोष्ट करतात. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील, लहान बाळ असेल, आजारी पडल्यानंतर आपण काय करतो, कोण सांगेल काय करतो? दृष्ट काढतो. दृष्ट अगदी काढतो. बरोबर सांगे मॅम, आपण काय करतो, दृश्य काढतो. कशाने काढतो? मीठ आणि मोहरी. मीठ, मोहरी, मिरच्या. ओके, आणि तुम्हाला फरक दिसलाय का त्याच्यानंतर, नजर काढल्यानंतर बाळ अगदी छान हसायला लागतं. 5 मिनिटं आधी ते अचानक रडत असेल तर नजर उतरवल्यानंतर छान हसायला लागतं, हो की नाही? हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला असेल, मोस्टली लेडीज लोकांनी. येस और नो? तर बघा काय होतं, म्हणजे डायरेक्टली काय करतायत तुम्हाला माहितीये का, मीठ आणि मोहरी किंवा मिरच्या काय आहे, हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं साधन आहे. म्हणजे नकारात्मक ऊर्जा खेचून घेतात, ते नष्ट करतात. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही मुलांचा, बाळांचा ऑरा क्लीन करता मीठ, मोहरी, मिरची, तेव्हा काय होतं, त्यांच्या
ऑरा मधली 7 चक्रामधली शरीरामधली जी नकारात्मक ऊर्जा असते ती या मिठा आणि मोहरीने काढून टाकली जाते, नष्ट केली जाते. ओके, त्याच्यानंतर त्यांचा ऑरा क्लीन होतो आणि त्याच्यामुळे त्यांना बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. ठीक आहे, चलो. तर आता काय करायचं, आपल्याला डेली बेसिसवरती ऍटलिस्ट 10 मिनिटं आपल्याला काढायचंय आपला ऑरा क्लीन करण्यासाठी. मिठाने ऑरा कसा क्लीन करायचा ते थोड्या वेळाने आपण पाहूयात. पण आता आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत, सगळ्यांनी करायचं. ऑरा चेक कसा करायचा, आजचं असाइनमेंट असणार आहे, आजचं टास्क असणार आहे. सेशन संपल्यानंतर सुद्धा आपल्या फॅमिली मेंबर्सचा, तुम्ही इव्हन तुमचे पाळीव प्राणी असतील, पेट्स वगैरे, त्यांचा ऑरा चेक करू शकता. बाल्कनीमध्ये तुमच्या कुंड्या असतील, प्लांट्स असतील ना, फ्लावर, त्यांची पानं, फुलं, त्यांचा सुद्धा ऑरा तुम्ही चेक करू शकता. इव्हन तुमच्या लहान मुलांची खेळणी असतील घरामध्ये, टेडी बेअर्स वगैरे, त्याचाही ऑरा चेक करू शकता. कारण प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीला ऑरा असतो. ठीक आहे, आता बघा, पूर्वी आपले साधू संत महात्मे लोक होते, ते उघड्या डोळ्यांनी सुद्धा समोरच्या व्यक्तीचा ऑरा बघू शकत होते. त्यांना कुठलं साधन लागायचं का? नाही. डोळे ओपन ठेवून ते त्याचा ऑरा समोरच्या व्यक्तीचा लगेच विदिन सेकंड्स ते बघू शकत होते. का? का तर त्यांचं मेडिटेशन तेवढं होतं, त्यांची साधना तेवढी होती, त्यांचा तप तेवढा होता. मग आपणही आजपासून प्रॅक्टिस करणार आहोत ऑरा आपला कसा चेक करायचा. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय, नोटपॅड आहे सगळ्यांकडे, नोटबुक, त्याच्या मध्यभागी सेंटरला एक मोठा डॉट काढायचा आहे. एक सेकंड हा. नोटबुकच्या मध्यभागी सेंटरला एक डॉट काढायचा जाडसर असा. इथे ना? आता आपल्याला काय करायचं मी सांगणार आहे, एकच सेकंड. आता येस, सगळ्यांचं काढून झालं, एक सेकंड मी दाखवते. पण नाही ना. आता आपलं टास्क आहे हे बघा. ओके, इथे आहे जाडसर असा मोठासा डॉट काढा. ओके, आता आपल्याला काय करायचं, एक टक ना 1 ते 2 मिनिट आपल्याला या डॉटकडे, याची जी आउटर लाईन आहे, बाहेरची कडा आहे, त्याच्याकडे टक लावून बघायचंय, त्याचं निरीक्षण करायचंय 1 ते 2 मिनिटांसाठी. एक टक याचं निरीक्षण करा. फोकस क्लिअर राहू देत तुमचा. आणि टास्क करायचंय, सगळ्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहेत. चॅटमध्ये मेन्शन करायचंय किंवा अनम्यूट करून सांगायचंय. हा मॅडम, व्हाईट असा प्रकाश दिसतोय खूप. कोण आहे? हा, सुद्धा मॅम, छान. खूप सारा असं बॅटरी सारखा प्रकाश दिसतोय गोल. व्हेरी गुड. मॅडम असं मॅडम गोल सफेद Yes, असा मॅम. काहीतरी आवरण प्रकाश मॅडम. दिसतो. गोल सर्कल मध्ये एक व्हाईट लाईट अशी हे दिसते, एनर्जी पॉवर. ओके ओके, खूपच सुंदर, छान. मॅडम. व्हाईट मॅडम. कलरचा सर्कल दिसतोय आउटसाइडला. अच्छा अच्छा, छान. मॅडम, ग्रहण असतं ना, ग्रहण हा, ग्रहण असतं ना, ग्रहणासारखं वाटतं. ओके, छान छान. मॅडम, त्या सर्कलच्या बाजूला आहे ना व्हाईट कंटिन्युअस राऊंड राऊंड मध्ये फिरताना दिसतंय. अच्छा, व्हाईट कलर फिरताना दिसतोय. आणखी कोण आहे? मॅडम असं व्हाईट कलर दिसत, आवाज नाही येत मला. येतोय आवाज, बोला. व्हाईट कलरचा प्रकाश दिसतोय मॅडम. अच्छा, येस, सुनीता शिंदे मॅडम, छान. व्हाईट 2 कलरचा डॉट दिसतात प्रकाश एकसारखं बघितले तर. अच्छा, व्हाईट आता कलरचा बघा, प्रकाश. प्रत्येकाला वेगवेगळे कलर्स दिसतील. काहींना ऑरेंज दिसतो, काहींना ग्रे, ग्रीन, पर्पल कलर, रेड कलर, वेगवेगळे कलर दिसतात.
व्हाईट कलर व्हाईटच दिसला मॅडम. जसं आम्हाला प्रॅक्टिस white. करत जाल ना, ओके, आम्हाला आधी पण काही व्हाईटच जणांना दिसला. ऑरेंज कलर पण दिसलेत, ऑरेंज, पर्पल, रेड, ग्रीन, ब्ल्यू सगळे दिसलेले आहेत. ओके, आम्हाला तर काय व्हाईटच करायचं, दिसला मॅडम. प्रॅक्टिसनी होईल मॅडम, प्रॅक्टिस करत जायचं. म्हणून म्हटलं स्वतःचाही हम्म. ऑरा चेक करायचा डेली बेसिसवर. आपल्या घरातले मेंबर्स, प्लांट्स असतील त्यांचा घ्या, टॉयज असतील घरामध्ये ते घ्या. ओके, किंवा पाळीव प्राणी, आता प्राणी एका जागेवर बसणार नाहीत. ओके, ते झोपल्यानंतर त्यांचा ऑरा चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे, व्हाईट कलर दिसतात पल्लवी मॅम. व्हाईट कलर. येस, व्हेरी गुड. तर हा काय आहे माहितीये, हा त्या डॉटचा ऑरा आहे. ओके, त्या डॉटचा आपण जो डॉट काढला त्याचा ऑरा आहे. आता आपण बघणार आहे आपल्या हाताचा ऑरा कसा असेल. मग त्याच्यासाठी काय करायचंय, व्हाईट कलरचं तुम्हाला काय हवंय, सरफेस हवंय. पाठीमागे माझ्या व्हाईट कलरची भिंत आहे, वॉल आहे. ठीक आहे, त्याच्यावरती आपल्या समोर असा हात घ्यायचा आहे. समोर पण ठीक व्हाईट आहे, नाही. हातामध्ये थोडासा ना प्रत्येक बोटांमध्ये गॅप ठेवायचा अशा पद्धतीने. समोर तुम्ही असं धरायला लागेल. भिंतीसमोर सुद्धा घेऊ शकता. धरायचं त्याच्या व्हाईट कलरची वॉल असेल त्याच्यावरती हात धरू शकता, किंवा तुमचं असं करते. वहीचं पेज असेल ते घ्या. मग आता हा पेज नोटबुक वरती धरलं तरीही चालेल. ठीक आहे, मग आता काय मोठं नाही करायचं ना, सांगते. मोठं नोटबुक नाही ना इथे. एक सेकंड, आज जरा म्यूट करते सर्वांना. आता काय करायचं आपल्याला, व्हाईट कलरच्या सरफेस वरती आपला हात अशा पद्धतीने धरायचा आहे. त्याच्याकडे एकटक बघायचंय, थोडासा बोटांमध्ये गॅप ठेवा. आणि ही जी बोटांची आउटर लाईन आहे, बाहेरची बाजू बघा. ओके, बोटांच्या आउटर लाईन कडे बघायचंय, बोटांच्या टिप्स वरती, बोटांच्या टोकांवरती एकसारखं बघायचंय, कॉन्सन्ट्रेट करायचंय, निरीक्षण करायचं 1 ते 2 मिनिट त्याचं, की तुम्हाला काय दिसतंय बघा. सर्वांनी करायचंय. व्हाईट कलरचा सरफेस असेल तर तुम्हाला खूप छान पद्धतीने दिसेल. आणि ओके, दर्शना मॅडम खूप छान. झाल्यानंतर अनम्यूट करून बोलायचंय. हातातून शक्ती निघाल्यासारखे वाटत आहे. अच्छा, व्हायब्रेशन फील होतात ते. कोण आहे, सुनीता मॅम का? छान, व्हेरी गुड. हॅलो, येस, हाताला हा पण मॅडम, असं सर्कल दिसतं, असं राऊंड सर्कल. अच्छा, काय म्हटलात मॅडम, सॉरी. हा, राऊंड सर्कल असं दिसतं लाईट. अच्छा, सर्कल मध्ये लाईट दिसते. ओके, माझा हॅलो कोपरा मॅम, मला पण हाताच्या साईडला आहे ना पांढरा पूर्ण असं सर्कल राऊंड, असं जसं आपल्या फिंगर आहे ना तसं येस, सेम दिसत होतं. सेम तेच. ओके, म्हणजे आपल्या हातातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स आहेत ते. व्हायब्रेशन. हा, आपला ऑरा आहे तो. येस, मग आता जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना, तुम्हाला कलर सुद्धा दिसतील वेगवेगळे. ओके, म्हणून म्हटलं फोकस क्लिअर हवाय तुमचं, कॉन्सन्ट्रेट करून बघायचंय. मॅडम मला सुनीता काहीच मॅडम नाही नाही जाणवलं जाणवलं, तरी पण प्रॉब्लेम नाही. येस, कलरचं दिसलं मॅडम. मला काहीच नाही जाणवलं पण. काहीच प्रॉब्लेम नाहीये मॅडम. तुम्हाला कलर नाही दिसला किंवा जाणवलं नाही, काही नाही प्रॉब्लेम. आपण फर्स्ट टाइम करतोय की नाही, सगळ्यांना एकाच वेळेला जाणवेल असं नाहीये. डिपेंड्स करतंय की तुमच्यामध्ये पॉवर किती आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस ओके करण्याची ओके गरज आहे. ओके, थँक्यू. येस, थँक्यू मॅम. येस, अभिजित सर म्हणतात बोटांच्या साईडला प्रकाश जाणवतो. छान. येस. ओके, स्वाती मॅडम, हातातून काय होतं, गरम वाफ निघत आहे असं वाटलं. छान, खूपच छान.
ओके बघा, आता प्रत्येकाला वेगवेगळे कलर दिसतात. माझं टास्क काय आहे की आपल्याला काय करायचंय, सेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या हाताचा ऑरा चेक करायचंय, आपल्या स्वतःचा ऑरा चेक करायचंय आरशासमोर उभं राहून. त्याच्यानंतर फॅमिली मेंबर्सचा ऑरा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तुमचे पेट्स असतील, टॉईज असतील, खेळणी वगैरे, तर त्यांचाही ऑरा चेक करायचा आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं, प्लांट्स असतील कुंडीमध्ये, फुलं घ्या, त्याची पानं घ्या, त्याचा ऑरा चेक करा. ओके, सगळ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींना ऑरा असतो. सो आजपासून हे टास्क आहे की दररोज थोडा वेळ तरी द्यायचा आपल्याला ऑरा चेक करण्यासाठी. ठीक आहे, आता आणखी एक महत्वाचं, मगाशी जसं मी म्हटलं की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचं. त्याची कारणंही तुम्हाला सांगितली की फक्त मानसिक आणि शारीरिक लेवललाच तुम्हाला नुकसान होतं असं नाही, तर भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक सगळ्या लेवलवरती तुमचं नुकसान होतं. त्याच्यामुळे 4 हात आपल्याला लांब राहायचे. आता मी हे पण सांगितलं की ती लोक ओळखायची कशी. ओके, कोणाचा ऑरा डाऊन झालेला आहे, कोणाचा ऑरा स्ट्रॉंग आहे, ते कसं ओळखायचं ते पाहिले. आता बघा हा, की ज्या व्यक्तींच्या संपर्कात गेल्यानंतर तुम्हाला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, त्यांच्याशी खूप वेळ बोलत बसावं असं वाटतं किंवा त्यांच्यामुळे तुम्ही इन्स्पायर होता, त्यांची कंपनी हवीशी वाटते, तर काय करायचंय की त्या लोकांचा ऑरा स्ट्रॉंग असतो. ठीक आहे, आपल्या संपर्कामध्ये अशी मंडळी आपल्याला जमा करायची. तुमचं इनर सर्कल कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स असणारे किंवा सकारात्मक विचारसरणी वालीच लोक तुमच्या इनर सर्कलमध्ये ठेवायची आहेत. नकारात्मक ऊर्जा असणारे अशी लोक कशी असतात माहितीये का, ज्या लोकांना सतत, एक सेकंड, सविता मॅडम तुम्ही आहात का? ओके, तर जी लोक वारंवार युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये नकारात्मक विचार सोडत असतात, सतत, काही लोकांना बघा सतत रडगाणं गायची सवय असते. माझ्याच बाबतीत असं का होतंय, माझंच नशीब खराब आहे, मलाच कुठले रिझल्ट मिळत नाही, मी खूप कष्ट करतो तरीही मला फळ मिळत नाही, त्याचा रिझल्ट येत नाही चांगला. सतत, म्हणजे कधी अशी व्यक्ती तुम्ही पाहिली असेल तुमच्या रिलेटिव्ह मध्ये किंवा आसपास, ती व्यक्ती कधी हसत नाही, सतत उदास असतो चेहरा त्यांचा आणि सतत रडगाणं गाणार, प्रत्येकाकडे कंप्लेंट करत सुटणार सगळ्यांच्या. ओके, अशा व्यक्ती खूप असतात आपल्या आजूबाजूला, तर त्या व्यक्तींचा ऑरा हा निगेटिव्ह झालेला असतो. ओके, ज्या व्यक्ती सतत रडगाणं गात असतात, सतत तक्रारी समोरच्याला सांगत असतात स्वतःविषयी, इतरांविषयी, सतत कुरकुर कटकट करणारी व्यक्ती असतात काही, तर जे सतत रडगाणं युनिव्हर्समध्ये सोडताय ना, युनिव्हर्स पण त्यांना काय म्हणतो तथास्तु, मग पुन्हा तेच अट्रॅक्ट करतात त्यांच्या लाईफमध्ये, पुन्हा पुन्हा रडगाणं गाण्यासारखेच प्रसंग येतात. मग त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्यापासून, त्यांना एखाद्या वेळेस तुम्ही सल्ला द्या. आता तुम्ही म्हणाल मॅडम अशा व्यक्ती घरामध्येच असतील तर आपण काय करायचं, आपण त्यांना कुठे सोडून तर येऊ शकत नाही. येस, फॅमिली मेंबर्स असतील तर मग अशा वेळेला काय करायचंय की त्यांना तुम्ही सल्ला द्यायचा. ओके, आपली जबाबदारी आहे, आपली कुठलीही व्यक्ती दुःखात, कष्टामध्ये असता कामा नये, मग त्यांना तुम्ही सल्ला द्यायचा आहे. ठीक आहे, त्याला सोल्युशन द्या, त्याचा प्रॉब्लेम विचारा, सोल्युशन द्या की बाबा रे सतत तू रडगाणं गाऊ नको, त्याचं ऑलरेडी निगेटिव्ह एनर्जी आहे, तो आपली एनर्जी सुद्धा काय करतो, निगेटिव्ह करतो, आपला ऑरा सुद्धा खराब करतो. त्याला एकदा सोल्युशन द्या. ठीक आहे, त्याला त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं, म्हणून मी म्हटलं की निगेटिव्ह लोकांपासून 4 हात लांब राहायचे. कारण काय होतं, तुमचं सर्कल जसं असेल बघा, तुमचा जवळचा मित्र असेल, तो जर निगेटिव्ह असेल, अतिशय त्याचा ऑरा डाऊन असेल, काय होतं माहितीये, त्याच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, त्याच्या लाईफमध्ये रिलेशनशिप इश्यू आहेत, त्याच्या लाईफमध्ये हेल्थ बद्दल कुठले प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम हळूहळू तुम्ही अट्रॅक्ट करता. कारण माहितीये, सतत तो तुमच्या संगतीत असल्यामुळे काय होतात, त्याचे 7 चक्र, त्याची एनर्जी, त्याचे व्हायब्रेशन आपले 7 चक्र एनर्जी व्हायब्रेशन सोबत काय होतात, अट्रॅक्ट होतात, अटॅच होतात. मग त्यामुळे त्याच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम असतील ना, तेच प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये सुद्धा येणार, आज ना उद्या पण नक्की येणार. सो त्याच्यामुळे एक तर त्यांना सोल्युशन द्या, बाजूला करा, नाहीतर मग अशा व्यक्तींपासून 4 हात लांब राहा. ठीक आहे, कारण आपला ऑरा प्रोटेक्ट करणं आपली जबाबदारी आहे. ओके, त्याचसोबत आपल्या फॅमिलीचं पण. यस, सविता मॅडम काही बोलताय का? म्यूट आहात तुम्ही. हॅलो. हा, चालू आहे स्पीकर. मला काय विचारायचंय माहितीये का, जर समजा घरातलाच माणूस निगेटिव्ह असेल तर करायचं काय, बाहेरच्या माणसापासून 4 हात लांब राहता येईल. इन घरात 2 माणसं राहत असतील आणि त्यातले एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल आणि ती निगेटिव्ह लोक जो आहे तो ऐकत पण नसेल त्यांचं, तर करायचं काय? तर ना, इथे आपण लेवल 1 ला बेसिक सांगितलंय. मॅडम तुम्ही मास्टर हिलर आहात, तुम्ही ऑलरेडी मास्टर लेवल केलेली आहे. टेलिपॅथी द्या, डिस्टन्स हिलिंग द्या, ग्रीड लावा, क्रिस्टल वापरा, भरपूर सारे रिमेडीज आहेत आपल्याकडे. ओके,
एक रेमेडीने होत हा. नसेल दुसऱ्या रेमेडी, सगळ्या रेमेडी एकासाठी अप्लाय करा. छान चालू result केल्या मिळतील. तो रेमेडी. खूपच छान, खूप मस्त. बघूया ओके, आता किती फरक पडतोय, मॅडम कसा पडेल पडतोय पडेल किती मॅडम, दिवसात. लवकर पडेल. येस दीपा मॅम. मॅडम मला एक विचारायचंय, आपलं स्वतःचा ऑरा चेक करायचं कळेल, पण दुसऱ्यांचा आता सपोज घरातल्याच मी कसा चेक करणार ऑरा चेक? समोर बसवायचं त्यांना, किंवा नकळत चेक करू शकता. कोणी पेपर वाचतंय, टीव्ही Thank you. बघतंय, समोर उभं राहून शेजारी बसून चेक करू शकता. पण तो चेक म्हणजे ते हँड्स असं हे करूनच करायचा ना असा या नाही पद्धतीने? नाही, ते रेकीला कॉल करायचे. ऑरा चेक करणं म्हणजे फक्त काय की एकटक बघा त्यांच्याकडे, आउटर लाईनकडे, त्यांच्या बॉडीकडे एकटक बघा. बरं ठीक आहे. बरं. येस, हर एक म्हणजे इथे रेकीला कॉल करण्याची गरज नाहीये मॅम, गरज नाही. ऑरा चेक करण्यासाठी. ओके. येस. हा मॅम, आणि येस, आता आपला ओरा करताना फक्त आपण हाताकडेच बघायचं, त्यामध्येच आपला ओरा चेक होतो का मग? नाही तुम्ही आरशामध्ये सुद्धा स्वतःच बघू शकता मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके. ओके, येस. चलो आपण पुढे जाऊया. आता बघायचंय की आपला ऑरा आपण कसा शुद्ध करायचा. कारण बघा, दिवसभर आता यातले बरेच जण वर्किंग दिसत आहेत, तर दिवसभर काय होतं माहितीये, आपण हजारो लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या कामामुळे. ठीक आहे. मग आता अशा वेळेला काय होतं की सपोज आपला ऑरा कुठेतरी वीक असेल, डाऊन असेल, आणि समोरची व्यक्ती निगेटिव्ह असेल. तुम्हाला माहितीये दिवसभर आपण हजारो लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, कोण पॉझिटिव्ह आहे, कोण निगेटिव्ह आहे माहितीये, नोन अननोन लोकांच्या संपर्कामध्ये येतो आपण. येस और नो? मग तुम्हाला माहितीये का कुठली व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, कुठली व्यक्ती निगेटिव्ह आहे? नाही माहिती. मग त्यामुळे त्यांचा ऑरा आपल्या ऑरा फील्डमध्ये, आपला ऑरा प्रोटेक्ट करायचा त्यांच्यापासून आपल्याला. म्हणून काय करायचं, डेली बेसिसवरती आपल्याला ऑरा आपला क्लीन करायचे. ऑरा क्लीन करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत, त्या मी शिकवणार आहेच. ओके, पहिलं आपण बघूया की मिठाने ऑरा आपला कसा क्लीन करायचा. त्याच्यासाठी मला एक मेंबर लागेल कोणीतरी. असं कोणी आहे ज्यांच्या घरामध्ये आणखी एक मेंबर आहे आता? कारण मी त्यांना स्क्रीनवर घेणार आहे, आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आता लगेचच. आहे का कोणी असं? लहान मुलं असली तरीही चालतील. आपण डेमो करायचं एक आहे का? कारण माझ्याकडे कोणी नाही आता दाखवायला. येस, रिअल मी कोण आहे हँड रेस केलाय? हा माझ्याकडे आहे दीदी. कोण आहे? सुनीता, सुनीता मॅम बोलतायत का? हा हा, येस सुनीता मॅम. तुम्ही तुमचा काय करा, व्हिडिओ ऑन करा. एक मिनिट हा, एक मिनिट हा. त्या हो, व्यक्तीलाही लक्षात. व्हिडिओमध्ये घ्या हा आणि हा, असं सेट करा की सगळ्यांना तुम्ही दोघेही दिसाल. एक आणखी एक मिनिट महत्वाचं, हा. 2 बाउल व्हिडिओ घ्यायचे. आता बाकीच्यांनी लगेच नाही केलं चालेल, फक्त बघून घ्या आणि नोट्स काढा. नोट टू डी में आऊं म्हणजे सेशन ओरा कैन संपल्यानंतर चेक तुम्ही करने वो व्यक्तीचा बता ऑरा रहे. क्लीन करू शकता. 2 बाउल घ्यायचे सुनीता मॅम. हा एका हा. बाउलमध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 1 चमचा खडा मीठ टाकायचंय. खडा मीठ माहितीये ना, मोठं मीठ, ज्याला हो हो. जाड मीठ म्हणतो, रॉक सॉल्ट. ते 1 चमचा टाकायचंय आणि एका बाउलमध्ये फक्त जाडं मीठ घ्यायचंय. ठीक आहे, एक मिनिट मी घेऊन येते. येस येस मॅम, मी पिन करते तोपर्यंत. कॅन चालू करणे. कॅन चालू करणे. ओके, मी मॅडमना पिन केलंय. सगळ्यांना दिसतात आहे स्क्रीनवरती? सुनीता मर्दा मॅम दिसतात का? मॅडमना पिन केलंय मी. ओके, रजनी पवार म्हणतात येस दिसतात आहे. छान. आता बाकीच्यांनी प्लीज कोणीही अनम्यूट करून मध्येच बोलायचं नाहीये. स्वाती मॅडम तुम्ही काय करा, सुनीता मर्दा मॅम तिथे दिसतील तुम्हाला, तिथे पिन करा. ओके, तुमच्या स्क्रीनवरती. हो.
गॅलरीमध्ये जाऊन बघायचं सगळ्यांनी, तिथे पिन करा त्यांना. मी ऑलरेडी केलेलं आहे, तर तुम्हाला दिसायला हव्यात त्या. काही जणांना दिसतात आहे, ज्यांना कोणाला दिसत नसेल सुनीता मॅडमना पिन करा. डबल क्लिक करा तिथे जाऊन त्यांच्या आम्हाला नाही दिसत. मी त्यांच्या पकडते व्हिडिओवरती. बॅक कॅमेरा नाही. बॅक कॅमेरा मॅडम आम्हाला नाही दिसत. मॅडम गॅलरीमध्ये जा. माझ्या स्क्रीनवरती दिसतात आहे का? गॅलरीमध्ये कुठे? बस त्यांनी व्हिडिओ ऑन केलेला आहे. एक मिनिट मॅडम, दिसत नाही आम्हाला. गॅलरीमध्ये बघा दिसत मॅडम. मॅडम. मॅडम नाही दिसत आम्हाला. मी त्यांना ऑलरेडी पिन केलेलं आहे सुनीता मॅडमना. नाही दिसत मॅडम. नाही दिसत मॅडम. एक सेकंड. हा, हा, आता काय करायचं? दिसतात आहे आता? नाही मॅडम. नाही मॅडम. परत केला. एक सेकंड. आपला आवाज येत नाहीये. दिसत होते, आपण गेल्यात लगेच. हा. एक सेकंड. हा, ना आवाज क्यों नहीं आ रहा? तू काय करी की दबाई की हे मॅडम. हा, आता दिसतात मॅडम. केलेलं आहे. मग इतरांनी काय करा, सुनीता मर्दा गॅलरीमध्ये जाऊन मॅडमना तिथे पिन करा. गॅलरी मध्ये जाणे पिन दिसायला हवंय. काही जणांना दिसतंय. ओके, पिन बाकी त्यांनी कुठली ऍक्टिव्हिटी करायची नाही. येस सुनीता मॅम, आता काय करायचंय, क्या त्यांना समोरासमोर उभे करा. कॅमेरा सेट करा की सगळ्यांना दिसते. ठीक आहे. आडवा कॅमेरा करू शकता मॅम. आडवा कॅमेरा करू शकता. थोडासा डिस्टन्स वरती ठेवा म्हणजे सर्वांना दिसेल. हे मॅडम तर सुनीता मॅडम, आडवा कॅमेरा करा. ओके, आडवा ठेवा. थोडासा डिस्टन्स वर ठेवा म्हणजे सर्वांना दिसेल. आडवा कॅमेरा करा. आणि त्यांना समोर थोडासा डिस्टन्स वर ठेवा. आता विचारू शकते. दिसत नाही मॅडम. दिसलं नाही तर सांगा. एक मिनिट दिसतंय का? हा, केलंय मॅडम. केलंय का? हा. ओके मॅडम, पुन्हा कॅमेरा जरा तुम्ही मूव्ह करता का? थोडा वेगळ्या अँगलनी घ्या. नाही तर जसं होतं तसं ठेवा, कारण की दिसत नाहीयेत. पहिले तुम्ही जागेवर उभे राहा, त्याच्यानंतर मोबाईल सेट करा. दिसत नाही मॅडम. अलका पाटील मॅडम, दिसतंय का? मी त्यांना पिन केले, नाही तर मला पिन करा सगळ्यांनी. हा, दिसतंय. मध्ये जाऊन मला स्पिन करा. ओके, आपलाच टाइम होतो. लाईट लगा टाक. हॅलो. हा मॅम. हा, बोला. हा, मी एक बाउल मध्ये पाणी आणि एक बाउल मध्ये नमक घेतलंय. खूप छान. आता काय करायचं, त्यांना समोरासमोर तुमच्या उभे राहायचंय. समोरासमोर घ्या त्यांना. हा, घेते. येस. थारोटी चेअर ऑन. कॅमेरा मॅडम कुठेतरी असं सेट करा ना, थोडंसं ठेवा लांब, कारण मग हातात नाही, तुमचे हात रिकामे हवे. ओके. हातामध्ये नाही धरायचंय. अटकटी सेट करा. अच्छा. हा, दिसतंय? करा, कारण तुमची फ्रेम आडवी दिसतीये. तुम्ही उभे दिसायला हवेत. येस येस, व्हेरी गुड. ठीक आहे. ओके, समोरासमोर घ्या त्यांना. आता काय करायचंय, सुनीता मॅडम, पहिले तर रेकीला आपल्याला कॉल करायचा. त्यांना काही करायला लावू नका, फक्त तुम्ही करायचंय. नमस्कार करायचंय. नमस्कारच्या पोझिशन मध्ये हात. ओके, पहिले तर रेकीचे आभार वदन करायचे की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पित्यांची आभारी आहे. आणि तुम्ही कोणाला हिलिंग देणार आहात त्या व्यक्तीचं नाव घेऊन तिचेही आभार मानायचे. निशा, तुझेही आभार. ओके, त्यांचं नाव काय मॅडम? निशा. निशा. ओके, तर मी निशाचे सुद्धा आभारी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. आता रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं म्हणायचंय. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. येस. आता व्हिज्युअलाइज करा, रेकीला आपल्याला कॉल करायचं, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आहे. मग ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमच्या हार्ट चक्रामध्ये ती एनर्जी आली आहे. तिथून तुमच्या शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये
आणि हातांमधून ही दिव्य रेकीची ऊर्जा तुमच्या तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे अशी कल्पना करायची आहे. आता त्याचा एक एनर्जी बॉल तयार करा. येस, व्हेरी गुड. तो एनर्जी बॉल तयार झाला. आता तो तुमच्या सहस्रार चक्रावरून सोडून द्या. माझ्या हो, तुमच्याच. आपल्याला प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं ना. हा अगदी स्वतःलाही नाही तर इतरांना आणि स्वतःलाही हिलिंग देताना प्रोटेक्शन शील्ड घेणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे. ओके, प्रोटेक्शन शील्ड घेतलं. आता दोन्ही हातांमध्ये थोडं थोडं मीठ घ्या. दोन्ही हातांमध्ये थोडं थोडं मीठ घ्यायचंय. ओके, आता निशा त्यांच्या डोक्यापासून, आधी ऐकून घ्या मी काय सांगते ते. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपण जसं मिठाने नजर काढतो ना तसं करायचंय. पण अफर्मेशन काय द्यायचं बघा हा, की निशा यांच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे असं म्हणायचंय. आणि जे पाण्याचा बाऊल आहे त्याच्यामध्ये फेकून द्यायचे आणि तिथे म्हणायचं की या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ठीक आहे, असं किती वेळा करायचंय? ते मीठ टाकून दिलं पाण्यात की पुन्हा नवीन मीठ घ्यायचंय. असं पुढच्या बाजूनी 3 वेळा, डाव्या बाजूनी 3 वेळा, उजव्या बाजूनी 3 वेळा आणि पाठच्या बाजूनी 3 वेळा आपल्याला ऑरा क्लीन करायचंय. चलो, मी तुम्हाला हेल्प करते बोलायला. अफर्मेशन लगेच पाठवणार नाही. ठीक आहे, ओके. पहिल्यांदा करूयात की निशा डोक्यापासून निशा यांच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे. पायापर्यंत यायचंय मॅम. ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे. आता त्या पाण्यामध्ये झटकून द्या, फेकून द्या ते मीठ आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. अगेन पुन्हा नवीन मीठ घ्या हातामध्ये. ओके, निशा यांच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. पुन्हा एकदा, निशा यांच्या फ्रंट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. व्हेरी गुड. आता डाव्या बाजूनी घ्या त्यांच्या. येस, निशा यांच्या लेफ्ट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये डाव्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, बाधा आहे ती माझ्या दोन्ही हातामध्ये जमा झालेली आहे, मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. पुन्हा निशा यांच्या डाव्या साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. निशा यांच्या लेफ्ट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीत जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ठीक आहे, आता उजव्या बाजूनी. उजव्या बाजूनी निशा यांच्या उजव्या बाजूच्या आभामंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. निशा यांच्या राईट साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. 3 वेळा झाले? 2 वेळा. येस, आणखी एकदा करा. निशा यांच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आता पाठच्या बाजूने करा, पाठ मोरे उभे करा. ओके, डोक्यापासून पायापर्यंत निशा यांच्या पाठीमागच्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातामध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. अगेन, निशा यांच्या पाठीमागच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. निशा यांच्या बॅक साइडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ठीक आहे, ते पाणी ते टॉयलेटमध्ये फेकून द्या किंवा घराच्या बाहेर फेकून द्या, लगेचच. ते ठेवायचं नाही घरामध्ये. ओके, बारे फेकण्याचे. ओके,
तर अशा पद्धतीने आपण स्वतःचा आणि घरातल्यांचा ऑरा क्लीन करायचे आठवड्यातून 2 वेळा मिठातनी. ओके, खडा मीठ असतं, जाडं मीठच घ्यायचे कंपल्सरी. कुठल्याही किराणा शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतं. आता आणखी एक प्रश्न काही जणांना पडला असेल बघा, की मॅडम आपण स्वतःचा ऑरा क्लीन करताना पाठच्या बाजूनी कसं करणार आहे, पाठीमागून आपले हात पोचत नाहीत. ओके, मग त्यावेळेला रेकीमध्ये आणखी एक गंमत तुम्हाला सांगते, की रेकीमध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही व्यक्ती तुम्ही घोषित करू शकता. ओके, जेव्हा तुम्ही घोषित करता तेव्हा ती व्यक्ती तिथं उपस्थित राहते, ती येते तिथे, तिची उपस्थिती तिथं असते. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात कप शेप मध्ये असे समोर करायचे मग हे घोषित करायचंय की मी माझा बॅक साईडचा ऑरा हा माझे किंवा मी माझी बॅक साईडची बॉडी ही फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. आता बघा, हा रेकीमध्ये कुठलीही कमांड किंवा ऑर्डर देताना आपल्याला 3 वेळा द्यावी लागते, 3 वेळा द्यायची असते. मी माझी बॅक बॉडी ही माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला मीठ घ्यायची गरज नाहीये. ओके, इथे फक्त आपल्याला निगेटिव्ह एनर्जी कलेक्ट करायची. मग इथे काय म्हणायचंय, घोषित केलंय म्हणजे आपली बॅक बॉडी इथे आलेली आहे. ठीक आहे, आता त्या बॅक बॉडी मधून आपल्याला आपला निगेटिव्ह ऑरा क्लीन करायचंय, नष्ट करायचंय निगेटिव्ह ऑरा. तर मग काय म्हणणार की माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. अगेन 3 वेळा माझ्या बॅक साईडच्या ऑरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी माझ्या दोन्ही हातामध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, तर डेली बेसिसवरती आपला ऑरा मिठाने क्लीन करायचं, जाडं मीठच कंपल्सरी वापरायचंय. ठीक आहे, आता आणखी एक महत्वाचं, इथे तुमचं निगेटिव्ह ऑरा काढून टाकला किंवा ऑरा तुम्ही क्लीन केला मिठाने. आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं मी म्हटलं की विदाऊट प्रोटेक्शन शील्ड, सुरक्षा कवच घेतल्याशिवाय कोणालाही हिलिंग द्यायचं नाही रेकीचं, कोणाचाही ऑरा क्लीन करायचं नाही, टेलिपॅथी वगैरे पण द्यायचं नाही. त्याचप्रमाणे अगदी तुम्ही स्वतःचाही ऑरा क्लीन केला, स्वतःलाही कुठेही समजा डोकं दुखते, घसा दुखते म्हणून तुम्ही हिलिंग द्यायचं असेल तरीही कंपल्सरी जो एनर्जी बॉल आहे तो क्रिएट करून आपल्याला त्याचं प्रोटेक्शन शील्ड घेणं गरजेचं आहे. एनर्जी बॉल क्रिएट करायचा आणि डोक्यावरून सोडून द्यायचा, सहस्रार चक्रावरून आपल्या पूर्ण बॉडीवरती तो सोडून द्यायचा. ठीक आहे, हे झालं संरक्षण कवच, त्यालाच प्रोटेक्शन शील्ड म्हणतात रेकीचं. ते घेतल्याशिवाय कुणालाही हिलिंग द्यायचं नाही, अगदी स्वतःलाही द्यायचं नाही. ठीक आहे, जसं प्रोटेक्शन शील्ड घेणं कंपल्सरी आहे तसंच आता तुमचं हिलिंग देऊन झालं, ऑरा क्लीन करून झालाय. ओके, आपल्याला काय करायचंय, कॉर्ड कटिंग करायचंय. हे सगळ्यात महत्वाची, सगळ्यात शेवटची स्टेप आहे, पण ती पण कंपल्सरी आहे, विसरायचं नाही. कारण काय होतं बघा, जेव्हा तुम्ही इतरांचा ऑरा क्लीन करताय किंवा त्यांना टेलिपॅथी देत असाल, रेकीचं हिलिंग देताय, त्यावेळेला काय होतं की आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. आपली ऊर्जा आणि त्यांची ऊर्जा, त्यांचे व्हायब्रेशन्स, त्यांची एनर्जी, त्यांचे 7 चक्रा, आपले 7 चक्रा एनर्जी व्हायब्रेशन सोबत काय होतात, कनेक्ट होतात. मग ज्या क्षणी तुमचं हिलिंग देऊन होतंय किंवा ऑरा क्लीन करून होईल, टेलिपॅथी असेल, कुठलाही टेक्निक तुम्ही त्यांच्यासाठी वापरताय, डिस्टन्स हिलिंग देताय, त्यावेळेला त्याच्यानंतर ऑरा क्लीन करणं, कॉर्ड कटिंग म्हणतात त्याला, कॉर्ड कट करणं खूप गरजेचं असतं. आता ते कसं करायचं बघा. ओके, सगळ्यांनी असे क्रॉस हात करायचे छाती समोर, आपल्या हृदयासमोर. ठीक आहे, आता हे वरून खालून वरती 3 वेळा फिरवायचं आणि काय म्हणायचं, एकच अफर्मेशन द्यायचंय की सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. 3 वेळा फिरवले की आपल्या नाभीजवळ जाऊन चॉपिंग केल्यासारखे करायचे, कट कट कट. ओके, कट कट कट, हे नाभीजवळ करायचंय. पुन्हा एकदा दाखवते, कॉर्ड कटिंग कसं करायचंय. क्रॉसमध्ये हात घ्या. मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. म्हणजे या कॉर्ड कटिंग केलं त्या क्षणी त्या व्यक्तीची आणि तुमची कनेक्टिव्हिटी तिथं संपते. ओके, तुमचं कनेक्शन तुटतं. त्याच्यानंतर नाभीजवळ जाऊन 3 वेळा काय करायचंय, कट कट कट. येस, म्हणजे त्या व्यक्तीची एनर्जी त्याच्याजवळ, आपली एनर्जी आपल्याजवळ. ओके, त्यामुळे आपल्याला कुठलाही आवाज आहे डबल येतोय, डबल कोणाचा? आवाज येतोय मॅडम. हा, माहित माझा? नाही कोणाचा, पण नाही दुसरा कोणाचा तरी फोनचा आवाज येतोय. मला तर येत नाही, मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे मॅम. ओके, ओप्पो
आता तुम्हीच बोलत आहात ना मॅडम, तुमचा येतोय आता. ओके, मी सगळ्यांनाच म्यूट केलंय. चलो आता बघूया, कॉर्ड कटिंग करणं सुद्धा गरजेचं आहे, त्यामुळे नोट करून घ्या, विसरायचं नाहीये. आणि सपोज तुम्ही कोणाला सकाळी हिलिंग दिले किंवा स्वतःलाही आणि दिवसभरात तुम्ही विसरलात कॉर्ड कटिंग करायला, ज्या क्षणी जेव्हा तुम्हाला आठवेल ना, कुठेही असेल, ऑफिसमध्ये असेल, बाहेर असेल, लगेच कॉर्ड कट करून घ्यायचंय. ठीक आहे, कॉर्ड कटिंग लगेचच करायचंय, फार काही वेळ लागत नाही. समजा पब्लिक प्लेसमध्ये असाल, तुम्हाला असं करता येत नसेल, ओके, तर मग फक्त नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट 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 असं तुम्ही करू शकता. विदिन सेकंड्स होतं ते, फार काही वेळ लागत नाही. ठीक आहे, आता बघा, नाभीमध्येच, नाभीच्या समोरच कॉर्ड कटिंग का करायचंय? त्याचंही कारण आहे, कारण आपल्या सगळ्यांची उत्पत्ती कुठून होते? नाभीमधून होते. आपला जन्म नाभीमधून होतो. ओके, तर नाभी हे काय आहे की आपल्या बॉडीचं, आपल्या शरीराचं प्रवेशद्वार आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या काही नकारात्मक सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी ज्या आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करतात, एंटर करतात, त्या कुठून करतात? आपल्या नाभीमधून त्या आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. मग त्यामुळे नाभीजवळ जाऊन आपण कॉर्ड कटिंग करायचं, ते डोअर क्लोज करून टाकायचे. ओके, कनेक्शन तिथे तोडायचे आपल्याला. बघा, आपल्या घराला जसं मेन एंट्रन्स डोअर असतो की नाही, ज्याच्यामधून पाहुणे ये जा करतात, लोक तुमच्या घरामध्ये येतात, मग तसंच हे आपल्या शरीराचं डोअर आहे, नाभी म्हणजेच. ओके, त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या कोणाच्याही पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह, त्या एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, म्हणून आपल्याला तिथेच कॉर्ड कटिंग करायचंय. ठीक आहे, हे झालं, मिठाने आपण ऑरा क्लीन केला, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह ऑरा आपण काढून टाकला. आता बघा, ऑरा वेगवेगळ्या पद्धतीने आपला स्ट्रॉंग कसा करायचा? निगेटिव्हिटी तर काढून टाकली, पण रोज ऑरा आपला क्लीन करायचा आहे. मग त्याच्या छोट्या छोट्या टेक्निक आहेत, त्या नोट करून घेऊ शकता. फर्स्ट आहे की आठवड्यातून 2 वेळा मिठाने ऑरा क्लीन करा, ते झालं. पण आठवड्यातून 2 वेळा मिठाने, जे जाडं मीठ आहे, रॉक सॉल्ट, त्यांनी आंघोळ करायची आहे. मग कसं करणार आहे की 2 बकेट घ्यायच्यात, एका बकेटमध्ये, हाफ बकेटमध्ये आपल्याला 1 चमचा किंवा 2 चमचे खडा मीठ टाका. ओके, ज्यांना स्किन रिलेटेड काही इश्यूज आहेत, समजा स्किन फार सेन्सिटिव्ह आहे, तर त्या लोकांनी थोडंसं चिमूटभर टाकलं तरीही प्रॉब्लेम नाहीये, कारण त्याचं काम करायचं, निगेटिव्हिटी काढण्याचं काम ते करतच. ओके, त्याच्यानंतर काय करायचं? त्या पाण्याने आंघोळ करायची, मग पुन्हा दुसऱ्या बकेटमध्ये फ्रेश पाणी घ्यायचं, त्याने आंघोळ करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने आठवड्यातून 2 वेळा आंघोळ करायची. शनिवारी केलं तर अगदी उत्तम. आता नेक्स्ट बघा, जसं मी म्हटलं की तुमचं इनर सर्कल आहे, ते कसं पाहिजे? पॉझिटिव्ह लोकच पाहिजेत त्या सर्कलमध्ये, किंवा किती निगेटिव्ह व्यक्ती असू दे, पण ते माझं बेस्ट फ्रेंड आहे, जवळचा मित्र आहे, जवळची मैत्रीण आहे म्हणून अटॅच व्हायचं नाहीये. त्या अटॅचमेंटच्या नादात तुमचं आयुष्य कुठल्या कुठे जाईल तुम्हाला कळणार पण नाही. ओके, त्यामुळे 4 हात लांब ठेवायचे, कितीही जवळची व्यक्ती का असेना. पण जर ती निगेटिव्ह व्यक्ती आहे, त्याचा ऑरा निगेटिव्ह आहे, तर त्याला सुरुवातीला काही टिप्स द्या, सांगा, ह्या ज्या गोष्टी आहेत की बाबा हे तुला आयुष्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. ऐकत नसेल, विषय सोडून द्या, आपण आपल्यावर फोकस करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या सर्कलमध्ये फक्त पॉझिटिव्ह विचारसरणीवालीच लोक हवी आहेत. ओके, नेक्स्ट की ग्राउंडिंग म्हणजेच काय? तर अणवणी पायानी. आता तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल किंवा इव्हिनिंग वॉकला जात असाल, तर काय करायचं आपल्याला? अणवणी पायांनी 10 ते 15 मिनिटं आपल्याला गवतावरती किंवा जमिनीवरती चालायचंय डेली. मग जसं तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेत तुम्ही करा, नो प्रॉब्लेम. काय होतं, जमिनीवरती चालल्याने अणवणी पायानी, त्यामुळे काय होतं, जे मदर अर्थ आपण म्हणतो, भूमी, ती निगेटिव्ह एनर्जी खेचून घेते, नकारात्मक ऑरा आपला काढून टाकते, नष्ट करते. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये कुंड्या असतील, माती असेल, तर मातीमध्ये सुद्धा तुम्ही हात घालू शकता 3 ते 4 मिनिटांसाठी. माती सुद्धा काय करते? तर निगेटिव्ह ऑरा काढून टाकते, खेचून घेण्याचं काम करते, मिठासारखंच. त्याच्यानंतर आणखी तर आपला आहार व्यवस्थित पाहिजे. ओके, आपण काय म्हणतो की जसं अन्न तुम्ही खातात तसंच तुमचं तेच व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये उतरतात. जेवतानाही काय करायचंय की पॉझिटिव्ह थॉट्स त्याच्यामध्ये सोडायचे. रागामध्ये, दुःखामध्ये, उदास असताना चिडचिड करत, भांडण करत कधीही जेवायचं नाहीये. त्याच्यामुळेही तुमचा ऑरा निगेटिव्ह होतो, ऑरा खराब होतो, दूषित होतो. ठीक आहे, आता आणखीन आहे की कंपल्सरी रोज रेकीला कॉल करायचंय आणि रेकीचं प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय आपला ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी. रेकीला कॉल करायचंय रोज, जसं आपण मगाशी शिकलोत ना, रेकीला आवाहन करायचंय, आभार वादन करायचंय आणि त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं, कल्पना करायची की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण बॉडीमध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर ती व्हाईट लाईट, दिव्य रेकीची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये म्हणजेच अनाहत चक्रामध्ये आली आहे.
तिथून तुमच्या दोन्ही शोल्डरमध्ये ही एनर्जी प्रवाहित होते. शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही एनर्जी प्रवाहित होते आणि आता हातांमधून, तळ हातांमधून ही एनर्जी बाहेर पडत आहे. मग त्या एनर्जीचा एक व्हाईट कलरचा बॉल आपल्याला तयार करायचा आहे. याला ची बॉल पण म्हणतात. ठीक आहे. आणि हाच बॉल आपल्याला आपल्या क्राउन चक्रा म्हणजे सहस्त्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती स्प्रेड करायचं, सोडून द्यायचं. हे झालं प्रोटेक्शन शील्ड. सो डेली सकाळी उठल्या उठल्या अगदी तुम्ही बेडमध्ये का असे ना, तिथे लगेच रेकीला कॉल करायचे, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. ठीक आहे. नोट करून घेतलं सगळ्यांनी. आणखी एक महत्वाचं की डेली मेडिटेशन करायचं. मेडिटेशननी काय होतं, तुमचा ऑरा तर स्ट्रॉंग होतो, इंट्युशन पॉवर पण वाढते, त्याच्यासोबत तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा मिळतं. मग आता जे काही बिगिनर असतील याच्यामध्ये बरेचसे म्हणतील मॅडम आम्हाला मेडिटेशन होत नाही, जे काही डेली करत असतील वर्षानुवर्ष, महिने तर अतिउत्तम. पण नवीन लोकांसाठी सांगते, काय होतं आपण मेडिटेशन करायला गेलो की हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, फोकस आपला क्लिअर राहत नाही. मग त्यावेळेला सुरुवातीला एक ट्रिक सांगते की युट्यूबवरती एखादं छान म्युझिक लावा किंवा तुमच्या इष्टदैवताचा मंत्र जप असेल तो म्हणा, ओंकारचा जप करा. ठीक आहे. युट्यूबवर म्युझिक लावा आणि तशा पद्धतीनं मग सुरुवातीला जास्त वेळ नका करू. सुरुवात कुठून करा, 5-5 मिनिटांपासून. डेली फक्त 5 मिनिट मेडिटेशन करा. हळूहळू त्याचं टायमिंग तुम्ही वाढवत जा. मग काही दिवसानंतर 10 मिनिटं मेडिटेशन करा, त्याच्यानंतर 15 मिनिटं मेडिटेशन करा. ओके. तर मेडिटेशनमुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी येते, तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं, शिवाय तुमचा ऑराही क्लीन होतो. ठीक आहे. इंट्युशन पॉवर सुद्धा वाढते, तुमची स्पिरिच्युअल पॉवर वाढते. त्याच्यामुळे मेडिटेशन मस्ट आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला फक्त म्युझिक ऐकायचंय. विदिन 7 डेज किंवा 21 दिवसानंतर तुम्हाला ते युट्यूबच्या म्युझिकची गरज पडणार नाही, कारण एवढे तुम्ही न्यूट्रल व्हाल. ओके. कोणतेही विचार तुम्हाला येणार नाहीत. सुनीता भिसे मॅडम, आपली मुलं बाहेर आहेत. एक सेकंड मॅडम, त्यांना हातामध्ये घोषित करायचंय आणि व्हिज्युअलाइज करायचंय, एक प्रोटेक्शन बॉल त्यांच्यावरती सोडून द्यायचंय. ठीक आहे. बोलो का मॅडम? हा बोला, कोण आहे? हा सुनीता मॅम. पायात सॉक्स असेल तर चालेल का? सॉक्सही नको चालताना. कशासाठी म्हणता मॅडम? जमिनीवर चालताना. नाही, सॉक्स काढा ना मॅडम. सॉक्स काढायचे, आपल्या पायाचा स्पर्श व्हायला पाहिजे जमिनीला. येस. चालेल. ओके. चलो. तर आजचं सेशन इथे संपलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायचे. फर्स्ट ऑफ ऑल, उद्या आपण काय घेणार आहोत की उद्या आपण अफर्मेशन शिकणार आहोत. ते कसे तयार करायचे, तुमचं अन्न पाणी याला कसं चार्ज करायचं रेकीचं हिलिंग देऊन, मुलांच्या एक्झाम असतील त्यांचे पेन कसे चार्ज करायचे, जॉबसाठी आपल्या फाईल असेल, इंटरव्ह्यूच्या फाईलला कसं रेकीचं हिलिंग द्यायचं, रिलेशनशिप कसे हील करायचे, त्याचसोबत तुमचे पैसे कसे चार्ज करायचे. आता उद्या आपण एक मेडिटेशन घेणार आहोत, मनी मेडिटेशन. मनीला कसं चार्ज करायचं ते बघणार आहोत. सोबत काही नोटा ठेवा. आता 2 ते 3च नोटा ठेवा. मी आधीच सांगते की नोटा आपल्याला त्या पुन्हा 3 महिने खर्च नाही करायच्या. ठीक आहे. लास्ट टाइम एका मॅडमने कोणीतरी 7-8 हजार एकदम चार्ज केले होते. आपल्याला 3 महिने खर्च नाही करायचे ते. 1 ते 2 नोटा घ्या. येस. हा मॅडम, आज किती दिवसाचं सेशन होतं? कळालंच नाही मला. सुनंदा मॅडम, आज कोण सॅमसंग आहे का? तुम्ही आहात का मॅडम? आज तिसरा डे आहे, थर्ड डे. थर्ड डे का? बरोबर आहे. ते जॉईनच नाही होत होतं ना. आज मला कन्फ्युजन झालं, जॉईनच नाही होत होतं. ड्रेसवरून कन्फर्म केलं मी तुमच्या. मॅडम लिंक दिलेली ग्रुपवरती. ओके. 10 नाही ना, मिनिटं. माझ्या मोबाईलला लिंकच आली नाही मॅडम आज. असं नाही होणार मॅडम. म्हणजे तुम्ही ग्रुपला जॉईन आहात का? ग्रुपला आहे मॅडम जॉईन. मी ती लिंक माझ्या मोबाईलला ओपन नाही होत ना, मग दुसऱ्या मोबाईलला सेंड करून जॉईन करते, तेव्हा होतं. नाही, मग तुमचा ऑफिस नंबरला तुमचा नंबर पाठवा, मला सेंड करा, मी ग्रुपला ऍड करते तुम्हाला. आता उद्या काय करायचं, सगळ्यांनी 1 ते 2 नोटा. माझा मोबाईल हँग होतो ना, त्याच्यात ओपन नाही होते, मग दुसऱ्या मोबाईलला ओपन होते. ठीक आहे. काहीतरी गडबड केली. आता आपण 1 सेकंड सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. उद्या काय करायचंय, 1 ते 2 नोटा सोबत असू देत. एक दिवा लावायचाय, पण ते आधी नाही लावायचं. जेव्हा मी सांगेन मेडिटेशनला बस. ओप्पो कोण आहे हे? मॅडम त्यांना बोलायचं की प्रेस करून बोला. ओके. तर उद्या काय करायचं, जेव्हा मी सांगेन की आपल्याला मनी मेडिटेशन करायचं त्यावेळेला तो दिवा लावायचा. आधीपासून लावून बसू नका खूप वेळ. दिवा नसेल तर कॅन्डल लावा. अगरबत्ती कंपल्सरी लावायची. त्याच्यानंतर तुमच्याकडे एखादं परफ्यूम असेल तर तेही लावून बसलात तरी चालेल. पाण्याची बॉटल सोबत ठेवायची.
ओके. त्याच्यानंतर आणखी एक जे रेकीच्या बाहेरचं आहे, रेकीच्या सिलेबसमध्ये नाहीये, की मनीला क्लिन्झिंग कसं करायचं. आज आपण काय बघितलं की मिठाणी आपला ऑरा कसा क्लीन करायचा. मग आणखी एक टेक्निक आहे की पैशाचा फ्लो आयुष्यात कमी झाला असेल, कुठे ब्लॉक झालाय पैसा, ठीक आहे, बिझनेस स्टक झाला असेल, मग पैशाचा प्रवाह आपल्या आयुष्यात कसा आणायचा, कसा सुरळीत करायचा. मग तिथे काय करायचं की पैशाचं क्लिन्झिंग करायचं आपल्याला. मग ते कसं करायचंय हा रेकीचा पार्ट नाहीये, पण ही टेक्निक आहे, ती पण उद्या तुम्हाला पैशाबद्दलची शिकवणार आहे. तर जसं आपण मिठाने ऑरा क्लीन केला त्याच पद्धतीने पैशाचं आपल्याला क्लिन्झिंग म्हणजे आपले 7 चक्र, आपले शरीर, आपली बॉडी आणि आपल्या ऑरामधून पैशाची निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. ओके. सो उद्या कंपल्सरी सगळ्यांनी 4 वाजता जॉईन व्हायचंय, नाहीतर काय होईल प्रॅक्टिकल तुमचे मिस होतील. येस, आता क्वेश्चन विचारा कोणाचा. मॅडम किती क्लास चालू किती दिवस झाले? मी विचारू का मॅडम? हॅलो मॅडम. विचारायचं. हॅलो मॅडम, मी विचारू नाव मॅडम. सांगा आणि मग बोला प्लीज, कारण मला कळत नाही ऍक्च्युअली बोलताय कोण. मॅडम मी बोलू का? हॅलो, मी विशाखा जाधव बोलते मॅडम. हा बोला विशाखा मॅम. कॉल कटिंग करताना काय बोलायचं ते सांगा ना परत. कॉल करताना एकच अफर्मेशन आहे की सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि बाधा यांच्यापासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. ओके. थँक्यू. नेक्स्ट तुम्ही हँडरेस करा प्लीज. फिजिकल हँडरेस केला तुमचं हँडरेस करा. मी नाव घेईन त्यांनी बोलायचं, कारण एकत्र 10-20 जण बोलतात ते मग आवाज येत नाहीये आणि इतरांनाही डिस्टर्बन्स येतो. येस बोला. व्हिडिओ पाठवा ना व्हॉट्सअपला. हा मॅडम. व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवा. येस पाठवते. येस, रत्नेश कोण आहे बोला मॅम. मॅडम तुम्ही आज पण हा व्हिडिओ पाठवणार आहात ना? हो, सगळे व्हिडिओ आपले हे जातात. रेकॉर्डिंगचा काय होतंय, रेकॉर्डिंगचा आवाज एवढा क्लिअर येत नाहीये, खूप बारीक येतोय आवाज. अच्छा. नाही, मी एडिटिंग करताना बघते, त्यांना सरांना सांगते मी. ठीक आहे मॅडम मला एक विचारायचंय, बोलू? येस मॅडम बोला मॅम. हा, मला एक विचारायचंय. आता स्वतःच जेव्हा आपण निगेटिव्ह एनर्जी काढतो तर ती उजव्या आणि डाव्या बाजूची मिठाणी कशी काढणार, असं कसं काढू घेणार? शकतो मॅडम. हातामध्ये घ्यायचं आणि काढायचंय उभं राहून. इझिली करू शकतो मॅडम आपली. फक्त बॅक साईडचाच प्रॉब्लेम येतो, तर ते आपण घोषित करायचंय. भेटते ज्यांना मॅडम क्लास त्यांनी फक्त त्यांनीच हँडरेस करून बोलायचं. आणि ज्यांच्या बॅकग्राऊंडला बघा कोणाचा गोंधळ असेल स्वतःहून म्यूट करा. येस, हँडरेस करा प्लीज, कोणाला बोलायचं असेल त्यांनी. येस, ज्योत्स्ना मॅम. हॅलो. हा बोला. मॅडम क्लास किती दिवस झाले चालू करून? मॅडम परवापासून झालंय फ्री लेवल. मला तुम्ही एकच व्हिडिओ पाठवला वाटतं, कालचा एक. तुम्ही ग्रुपला जॉईन आहेत का मॅम? हो, कालच केलं तुम्ही मला ग्रुपला जॉईन. काल केलं ना, ठीक आहे. मग आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करते. ओके, मला फक्त एक मेसेज करा, कारण मग खूप सारे मेसेजेस असतात, तो मिस होऊन जातो. मला मेसेज करा, मी पाठवते. ओके. नेक्स्ट कोण आहे? थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. कोण आहे? रजनी मॅम बोला. येस. हॅलो. हा बोला. माझी मुलगी पुण्याला ची परीक्षा सुरू आहे, तिला हिलिंग कशी करायची? मॅडम तेच आपण उद्या बघणार आहोत. ओके. अफर्मेशन सहित रेकीचं हिलिंग कसं द्यायचं ते आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे. प्रॅक्टिकल थोडी लेंदी प्रोसिजर आहे, सो इथे आता ते एवढं सगळं नाही सांगू शकत आहे. उद्याचं सेशन अटेंड करा किंवा युट्यूब वरती असेल डे 4चा व्हिडिओ बघून घ्या, अफर्मेशन वाला त्याच्यामध्ये आहे. येस, सुनील सर बोला. अनम्यूट करा आणि बोला सर. सकाळी उठल्यावर जे कवच घ्यायचे त्याला पण कट करायचंय का? नाही, त्याला नाही, कॉर्ड कटिंगची गरज नाहीये सर. ओके. कॉर्ड कटिंग करा. जर तुम्ही स्वतःला हिलिंग दिलं, इतरांना हिलिंग दिलं, तर कॉर्ड कटिंग करायचं. त्याचबरोबर आपण दिवसभर जॉब निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जातो. हजारो लोक, नोन अननोन लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यांची एनर्जी आपल्याशी कनेक्ट होते. सो संध्याकाळी घरी आल्यानंतर काय करायचं, सिम्पल कॉर्ड कटिंग करून टाका. फक्त काही गरज नाही की पुन्हा रेकीला कॉल वगैरे करणं. आणखी एक शंका दूर करते की बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मॅडम आपण प्रोटेक्शन शील्ड घेतो आणि जेव्हा मी हिलिंग देते किंवा ऑरा क्लीन करते त्याच्यानंतर मी कॉर्ड कटिंग केलं तर माझं प्रोटेक्शन पण गेलं का? असं नाहीये. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. काय ते प्रोटेक्शन शील्ड 24 तासासाठी तुमच्या सोबत असतं, ते 24 तासासाठी लॉक होऊन जातं. ओके. सो प्रोटेक्शन शील्ड हा वेगळा पार्ट आहे आणि कॉर्ड कटिंग हा वेगळा पार्ट आहे.
ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कॉर्ड कटिंग केलं की प्रोटेक्शन शील्ड कुठेही जात नाही, ते 24 तास तुम्हाला प्रोटेक्ट करत असतं. मग म्हणून म्हटलं की आणखी एक महत्वाचं, विदाऊट प्रोटेक्शन शील्ड घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाहीये. ठीक आहे, समजलं? लेवल 1 ची तुम्हाला परवा अटेंडंट मिळेल सॅटर्डेला. त्याच्यानंतर तुम्ही कोणालाही हिलिंग देताना प्रोटेक्शन शील्ड घेणं गरजेचं आहे. अगदी स्वतःलाही हिलिंग देत असाल तरीही गरजेचं आहे. कॉर्ड कटिंग संध्याकाळी घरी आल्यानंतर करणं गरजेचं आहे. एखाद्याला हिलिंग दिलं तिथल्या तिथं कॉर्ड कटिंग लगेच करून टाकायचं. पण हिलिंग सपोज तुम्ही डिस्टन्स हिलिंग किंवा कोणालाही हिलिंग दिलं नाहीये, ऑरा क्लीन केला नाहीये, तरीही आपण दिवसभर बाहेर जाऊन येतो हो ना. त्यामुळे घरी आल्यानंतर जस्ट सिंपल कॉर्ड कटिंग करून टाकायचंय. ओके. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? बाहेरून आल्यानंतर कॉर्ड कटिंग स्मिता मॅम करायचं बोला. म्हणजे काय माहितीये स्मिता काय, मॅम. हे बघ दोन्ही हात अशी तू पण करू शकते एकटी घरात बसून. स्मिता मॅम, केला केलास. हे ओपो कोण आहे तिकडे नाही, इथे क्लासमध्ये लक्ष द्यायचंय मॅडम. अस्मिता मॅडम कोण आहेत बोला. हा मॅम, ते पाणी जे घ्यायचं ते घरातल्या मेंबरचं जर आपण ओरा क्लिअर करतो ना, तर ते पाणी तेच ठेवायचं की पाणी बदलायचं प्रत्येकाच्या वेळेस? पाणी ते फेकून द्यायचंय मॅडम. ऑरा क्लीन केला ना नाही, त्यांचा. हा एकाचा केला की ते पाणी फेकून द्यायचं? हो हो हो, कारण त्यांचा ऑरा तुम्ही क्लीन केलं ना, ते पाणी पुन्हा वापरायचं नाही, रियूज नाही करायचं. ओके, ते पहिले अच्छा, लगेच तेच टाकून द्यायचं. येस. आणखी एक महत्वाचं की अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घराचं सुद्धा ऑरा क्लीन करू शकता. काय करायचंय, जे तुमचं बकेट आहे फरशी पुसण्याचं, ओके, तर त्या भांड्यामध्ये आपल्याला खडा मीठ टाकायचे पाण्यामध्ये 1 मूठभर, आणि तिथे फक्त कप शेप मध्ये हात करायचे आणि काय बोलायचंय की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. एवढंच म्हणायचंय. आणि घराचा सुद्धा ऑरा आठवड्यातून 2 वेळा या पद्धतीनं तुम्ही फरशी पुसून बघा. कारण बघा, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराची एनर्जी सुद्धा मॅटर करते, ती सुद्धा आपल्याला लागत असते. त्यामुळे फक्त आपलाच ऑरा क्लीन करायचा असं नाही, तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता वास्तूचाही ऑरा क्लीन करणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. घराचा ओरा क्लीन करताना हे करायचं, रेखीला बोलवायचं. येस मॅम, कोण होतं? हॅलो, आवाज येत नाहीये. यस, रेकॉर्डिंग मिळून जातील तेजस्वी मॅम. हेलो, मैं सुनीता मर्दा बात कर रही हूँ. हा सुनीता मॅम बोला. हा, काल तुम्ही फक्त आपल्याला 7 हे सांगितलेला, तर मग तुम्ही बॉल काल केला नव्हता. आज मला काही समजलं नाही, मग त्यावेळेस माझं चुकलं की काय बघायचं. नाही नाही मॅडम, काल फक्त आपण 7 चक्र शिकलो हा, आहोत. ते 7 चक्र शिकलेले. माझं बॉल मला लक्षात नाही आलं कसं करायचं ते. आज आपण शिकलो की रेकीला कसा कॉल करायचा, रेकीची ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित कशी करायची. ठीक एकदा आहे, करून दाखवा मला, नाही तर मग उद्या सेक्शन मध्ये करून दाखवा. याचं रेकॉर्डिंग मिळेल ना मॅडम तुम्हाला, किंवा आधीच्या बॅचचं असेल फक्त तेवढा पोर्शन कट करून मी पाठवते ग्रुपवरती. ठीक आहे. ओके ओके. चलो, आजचं सेशन इथे थांबूयात. उद्या सगळ्यांनी 4 वाजता जॉईन व्हायचंय. महत्वाचं सेशन आहे. आणखी मॅडम लेक्चर पण आहे. आपण काय करूयात की कोणाचे काही प्रश्न असतील ना, तर ग्रुप ओपन आहे, ग्रुपवरती प्रश्न विचारा. ठीक आहे, तिथे आन्सर्स दिले जातील. ओके. अलका मॅम बोला. हॅलो मॅडम, क्वेश्चन मला घेऊयात. रेकीला कॉल सकाळीच करायचा का उठल्याबरोबर? हा, उठल्याबरोबर करा आणि प्रोटेक्शन शील्ड घ्या. त्यामुळे काय होतं, रेकीला कॉल केला तुम्हाला प्रोटेक्शन पण मिळतं, एनर्जी पण मिळते. दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल, तुमची सगळी कामं आपोआप छान होतील. म्हणजे अगोदर कॉल करायचा का? हॅलो 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 मॅडम त्या बोलत आहेत ना, सुनंदा मॅम. 1 मिनिट. अलका मॅम हॅलो. बोला. मी काय म्हटलं, हे रेकीला कॉल अगोदर करायचा का पहिल्या सकाळी? आणि प्रोटेक्शन काय ते? रेकीला कॉल करायचा, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची, आपल्या हातामध्ये हा. प्रवाहित करायची, मग त्याचा बॉल बनवायचा, एनर्जी हा, बॉल हा, त्याला हा. म्हणतात, आणि तो सहस्रार चक्रावरून आपल्या पूर्ण शरीरावरती स्प्रेड करायचा. हो, हे शरीर सोडून द्यायचं पूर्ण शरीर करायचं. येस. असं एक. आणि ओके, हिलिंग थँक्यू कसं मॅडम. करायचं ते आपण शिकूया. ठीक आहे. सो उद्या 4 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हायचं. थँक्यू मॅडम. थँक्यू. हॅलो 1 मिनिट मॅडम. हॅलो